नमस्कार. मी डॉक्टर सूर्यवंशी. सद्गुरू ॲस्ट्रो अँड वास्तू मार्गदर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. आपण बघत आहोत की भाग्यदेवता, या भाग्यदेवता बघण्यासाठी आपणाला आपलं लग्न माहीत असणं गरजेचं आहे. बऱ्याच लोकांचे फोन आणखीन मेसेजेस आलेले आहेत की आमची भाग्यदेवता कोणती आहे, आमचं लग्न कोणतं आहे. म्हणजे आपणाला फक्त एवढंच माहिती आहे की राशी माहिती आहेत, पण आपणाला लग्न माहीत नाही आहे. हा दोष नाही आहे तुमचा. हे तुमच्या ॲस्ट्रॉलॉजरने, तुमचे जे कोणी ज्योतिषी असतील, कोणी गुरुजी असतील, जे कोणी जाणकार असतील, त्यांच्याकडून ही तुम्हाला माहिती मिळू शकेल. तर काल आपण बघितलं होतं की कर्क लग्न बघितलं होतं आणि त्याचे भाग्यदेवता आणि त्याचे उपाय बघितले होते. आज आपण बघणार आहोत सिंह लग्न. सिंह लग्नाच्या व्यक्तींनी भक्ती करायची आहे गणपतीची. जेवढी तुम्ही गणपतीची भक्ती कराल तेवढी तुमची भाग्यदेवता, म्हणजेच गणपती ही तुमची भाग्यदेवता आहे. इथं तुम्ही काय काय करू शकता, तर गणपतीची संकष्टी चतुर्थी उपवास करू शकता. त्यानंतर गणपतीचं जे स्तोत्र आहे, गणपती स्तोत्र, ते तुम्ही वाचू शकता. गणपतीचं श्री अथर्वशीर्ष तुम्ही वाचू शकता. गणपतीला दुर्वा वाहू शकता. गणपतीचे मंत्र म्हणू शकता. गणपतीचं अष्टक म्हणू शकता. गणपतीचं कवच म्हणू शकता. गणपतीला अभिषेक करू शकता. मंगळवार हा त्यांचा भाग्य दिवस असतो. मंगळवारच्या दिवशी गणपती मंदिरात जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता. मंगळाचा मंत्र म्हणू शकता. असे जर मंगळाचे तुम्ही उपाय केले तर नक्कीच भाग्यदेवता तुम्हाला प्रसन्न होईल. त्याचबरोबर तुमच्यासाठी भाग्यरंग जो आहे तो आहे लाल, लाल केशरी. तर तुम्हाला शक्य असेल तर आपला एखादा ड्रेस म्हणा, किंवा एखादा रुमाल म्हणा, किंवा एखादा शर्ट असू दे, पॅन्ट असू दे, किंवा साडी असू दे, एखादं कुठलंही जे जमेल ते, किंवा एखादं काही जरी नसलं तरी एखादी लाल रंगाची वस्तू जरी आपण आपल्या जवळ ठेवली तरी तो लाल रंग तुमच्यासाठी भाग्यकारच असणार आहे. करून बघा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाकीच्या गोष्टी पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, धन्यवाद.